नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पनलिमिटेड जलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. IIT पवई या ठिकाणी आहोत. सासूबाई आहेत मीना चंदर भरभरे आणि सुनबाई आहेत आयेशा संतोष भरभरे. या संपूर्ण कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत. थोडासा कॅमेरा असा जर या बाजूला आला आणि या बाजूनी हे कंप्लीट बघा काय मुंबईतच वसलेली ही अशी सुंदर उच्चभ्रू वसाहत असं म्हणतात. पण या ठिकाणी ही जेवढी हिरवळ दिसते ही झाडं दिसत आहेत या झाडांच्या सावलीमध्येच कितीतरी विद्यार्थ्यांच्या आयुष्याची स्वप्न खूप मोठी होतात. कितीतरी वैज्ञानिक या ठिकाणी आपला अभ्यास करत असतात याच झाडांच्या छत्रछायेमध्ये. तेव्हा ज्यांची शिक्षणामध्ये प्रगती करण्याची, शिक्षणात काही ना काहीतरी मिळवण्याची, शिक्षणामध्ये स्वतःचं नाव आणि देशाचं नाव मोठं करण्याची इच्छा घेऊन जे विद्यार्थी या परिसरात आलेले आहेत त्या IITच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देव तथास्तू म्हणू. आणि हो मी तर म्हणेन जे विद्यार्थी जिथे जिथे अभ्यास करत आहेत तिथे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून वास्तूने तथास्तू म्हणावं आणि शिक्षणामध्ये आपली प्रगती गाठण्यासाठी त्या सगळ्यांना बळ मिळावं ही प्रार्थना करून चला जाऊन भेटूया भरभरे कुटुंबाला. आईनी तर मला असं कधी हे नाही केलं की लाईक तू वेगळी कास्टची आहे तर तू एकदम तशी राहा या आमच्यासारखे राहा. आपल्या परंपरा ज्या आहेत ना त्या तिला कळत नव्हत्या. पण मी तिला सांगितलं आम्ही जसं राहतो ना आमच्या समाजात काय काय लागतं, कुठले सण करतात, कुठलं काय करते ते सगळं शिकलं पाहिजे. मी लहानपणापासून म्हणजे इथे मुंबईमध्येच राहिली आणि इथलं फेस्टिवल मला खूपच आवडतात. अदर कास्ट असून सुद्धा ती गणपतीचा सण खूप उत्साहाने करायला करते. मुस्लिममध्ये ईद बकरीद त्याच्यात पण मला खूप एन्जॉयमेंट होतात. पण खूप जास्त एन्जॉयमेंट बोललं की हे एकदम लाऊड एकदम असतात. गणपती नवरात्रीला तर खूपच मजा येते आणि याच्या पुढे पण ती याच उत्साहाने सण आम्ही साजरे करू. आम्ही नमस्कार. नमस्कार. घ्या खाना. ओके. हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी संतोष रावांचा जीवनात आहे मला गोडी. काय सांगता. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. हे माझे सासू. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे छोटे ननंद त्यांचा मुलगा. हे माझे मोठे काकी. नमस्कार. हे छोटे ननंद. हे मोठे ताई आणि हे काकी सासू. हे वहिनी. हे पण काकी सासू आणि हे आमची सर्व सोसायटी सगळ्यांना परिवार सगळ्या नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठली शाळा तुमची? पवई इंग्लिश हायस्कूल. बरं तुमची? नाही मी नाही. तुमचं बालपण कुठलं? इथेच गाव मुंबईलाच. मुंबईतच. तुमची शाळा? पवई ज्ञान मंदिर. तुम्ही पहिल्यापासून इथेच राहिला? इकडे पवईतच. अरे वा. तुम्ही पहिल्यापासून पवई. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव झारखंड. झारखंड. हो. आणि तुमचं सासूबाई? आमचं वाडा तलासरी. मग कसं जमलं? म्हणजे एकच एरियामध्ये होतं तर तेव्हा भेटायचो. म्हणजे ते मला ते आवडायचे. ते तुम्हाला? हो. म्हणजे त्यांचा का कसं काय तुम्हाला कळलेलं हे? हा काय झालं आणि मला पण ती आवडायची. तिचा स्वभाव मला खूप आवडायचा तिचा. कसं काय कशामुळे? म्हणजे आता आम्ही जवळच राहत होतो ना. हे कितवीत चाललेलं हे स्वभाव? लाईक 9वी मध्ये. तेव्हा काय झालं? नाही म्हणजे असं त्यांना बघून असं छान वाटायचे आणि त्यांचं नेचर पण खूप चांगलं आहे. हो. मग कोणी कोणाला प्रपोज केलं? मीच केलं तिला. कितवीत असताना? ती तेव्हा 13वीला असताना केलं. मग हे घरी कोणालाच कळलं नाही? हो नाही माहिती. किती वर्ष झालं? 2-3 वर्ष नाही माहीत. मग घरी कसं कळलं? ते एक दिवस म्हणजे न्यू इयरचा टाईम होता. त्यांनी मला असं तिथे सोडले जैन मंदिरचं इथे. तर तिथे माझे भावाचे फ्रेंड्स होते. त्यांनी बघितलं आणि घरी जाऊन माझ्या भावाला सांगितलं
आणि नंतर सांगितल्यावर आई वडिलांना माहीत पडलं. मग नंतर त्यांनी खूप ओरडले मला. मग पुढे काय केलं तुम्ही? मग नंतर मला तर नंतरला मी आमच्या आईला आणि वडिलांना सांगितलं, तर आई वडील तयार झाले. आपल्याकडून तयार झाले म्हणून आम्ही पाऊल उचललं पुढे. म्हणजे काय केलं? म्हणजे काय हो? म्हणजे आम्हाला तर माहीत होतं की माझे घरचे ॲक्सेप्ट नाही करतील करून, म्हणून आम्ही पहिलंच रजिस्ट्रेशन मॅरेज करून करून ठेवलं. हो. ही कुठे? बँड्राला. बँड्राला. कोर्टामध्ये लग्न केलेलं होतं तुम्ही? हो. मग घरी कळल्यावर? नंतर म्हणून तर एक दिवस ते माहीत पडलं तर मी सांगितलं की खूप म्हणजे असं प्रॉब्लेम होतोय घरी. नंतर घरी पण बघतील ते मला, म्हणजे दुसरीकडे लग्न. हां, म्हणून ते त्यांनी आई आणि काकींना पाठवलं घरी की म्हणजे असं सांगा तुम्ही. तर तरी पण पॅरेंट्स ॲक्सेप्ट नाही करत होते. अरे बापरे. मग नंतर काय ते एकदम खूप मोठा झाला. मोठा झाला म्हणजे काय झाला? लाईक मोठा झाला, राडाच झाला. मग काय झालं? पोलीस स्टेशनपर्यंत गेलं ते. बापरे. कोण पोलीस स्टेशनला गेले? म्हणजे आम्ही दोन्ही फॅमिली गेलो आम्ही. हां. तिकडे ते पोलिसांनी म्हणजे सर्वांना म्हणजे पेपर दाखवले आमचे कोर्टाचे, त्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कोणी त्रास द्यायचं नाही, की आता आजपासून नवरा बायको आहेत. इथपर्यंत झालं हे सगळं? मग तुझ्या घरातले नाराज झाले असतील. हो. आता बोलतात की नाही? आता मम्मी मध्ये बोलायला लागली. जेव्हा बाबू झाला ना तेव्हा आले होते भेटायला. म्हणजे येतात आता. मग हळूहळू सुरुवात झाली. हो. पप्पा बोलत नाही. नाही. पप्पा भाऊ मिस करतात? पप्पाला काय करतात पप्पा? ते कन्स्ट्रक्शनचं काम करतात, कॉन्ट्रॅक्ट घेतात. जराही बोलत नाहीत? किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष. 6 वर्षात काही बोलणं नाही? नाही. एकदा भेटले होते म्हणजे पोस्ट ऑफिसला, तिथे आई पण होते. आई बोलले, मी आईला पप्पांसोबत पण जाऊन बोलायला लागली, पण ते उठून गेले तिथून. या कॅमेऱ्यात बघा, आणि जर आज कार्यक्रम बघत असतील वडील, तर काय तुमचा निरोप आहे त्यांना? पण तेच म्हणणार की सॉरी पप्पा. सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? कशी आहे सून? खूप छान आहे. खूप चांगली आहे. हो, काय किरकिर नाही तिची. मग कोणाची? तुमची? माझी पण नाही किरकिर. नाही नाही, म्हणजे तुमची नसेलच किरकिर, पण तरी सुद्धा तुम्ही चिडता की नाही कधी सुनेवर? मी तिच्यावर नाही चिडत, कारण का मी उलट तिला सपोर्ट करते. हा? तो काय बोलला तर मी हिची बाजू घेते. तो काय बोलतो? तो काय बोलला मी त्यांना आमचं कधी झालं नाही. व्हायलाच नाही ना पाहिजे. तुमच्यावरती प्रेम करून स्वतःचं घर सोडून ही माऊली या घरात नाही येत. म्हणजे थोडं मे तू असं झालं ना, तर मग आई त्याची साईड येते. मला असं वाटतं माझी सासू आहे ती, ते लोक मला बोलतात. पण बरोबर आहे आई. आता ती लोकांची पोर आपल्याकडे आले मग कसं? आई तुमचं 100% बरोबर आहे. बरोबर. त्या मुलीच्या बाजूला तुम्हीच उभं राहायला पाहिजे. पण नाही नाही, असं करू नये. नाही नाही. माझं म्हणणं काय की त्या माऊलीनं इतका विश्वास ठेवून तुमच्या घरात आलेली आहे, आणि तुमच्यावरच्या प्रेमाखातर अशा वेळेला तिच्या डोळ्यात कधीही अश्रू येणार नाहीत, दुःखाश्रू येणार नाहीत. ही जबाबदारी तुमची आहे. बरोबर आहे ना? आणि माझं नशीब आहे करून मला एवढी चांगली बायको भेटली आहे, कारण मला सर्व गोष्टी समजून घेणारी आहे ती. कारण म्हणजे माझा कमी पगार असून सुद्धा ती सर्व सामावून घेते. प्रेम, तुमच्यावरती असलेलं प्रेम, हो की नाही? मग एक गाणं म्हणा ना त्यांच्यासाठी. एक गाणं त्यांच्यासाठी. तुमच्यासाठी एक गाणं नाही गाऊ शकत? काय काय करतात तुमच्यासाठी? तुम्ही सांगाल ते ऐकतात? हो, ऐकतात ते सर्व ऐकतात. कशी गेली या घरातली 6 वर्ष? खूप छान, खूप छान. असं वाटलं ना आईने खूप सांभाळून घेतलंय. पण यांच्या येण्यानंतर 6 वर्षात काय प्रगती झाली हो का? झाली. आता खूप आम्ही व्यवस्थित आहे. आता आनंदी आहात? हो, सगळं समाधानी आहात? समाधानी आहेत. भले पैसा आमच्याकडे जमा नसला तरी आमच्या पोटापुरता आम्हाला सगळं भरपूर आहे. अजून काय हा, अजून काय पाहिजे? हो. तुमचं माहेरचं नाव काय? आयशा अन्सारी. म्हणून घरून विरोध होता? हं, पण काही हरकत नाही. माणसाने माणसावर माणसाप्रमाणे प्रेम करावं, या भावनेतून या सासूबाईंनी तुमचा स्वीकार केला. तुम्ही लक्ष्मीच्या पावलानं घरात आला आणि 6 वर्ष आनंदात आहात. खूप छान वाटतंय ना? खूप सुखात आहात ना? खूप सुखात. तुमच्या सुखासाठी प्रार्थना. आणि आता पहिल्या खेळात काय होणार बघूया. खेळ सोपा आहे. तुम्हाला चमचे दिलेत, जगातले सगळ्यात मोठे चमचे तुम्हाला आता दोघींना दिलेत. एका वेळेला एक चेंडू उचलायचा चमच्याच्या सहाय्याने, आणि त्या
काचेच्या बाऊलमध्ये गोळा करायचा, हंडीमध्ये. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटात दोघींनी मिळून 10 गोळा केले तर प्रत्येक बरोबर चेंडूला 100 रुपयाचं बक्षीस मिळणार. पण 10 चेंडू गोळा केले तर आणखी 100 रुपयाचं बक्षीस देणार. बघूया काय होणार. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. अभिनंदन. चला, 1000 रुपयाचं बक्षीस पण मिळालं तुम्हाला. अभिनंदन. घ्या माऊली. आणि आता माईक तुमच्याकडे आहे. प्रत्येकीने या दोघींबद्दल बोलायचं. मी त्यांची भाची सून आहे. मी पण ITतच राहते. पण यांच्याकडे आलं ना तर कधी मी खाली हाताने जात नाही. यांच्याकडे आल्यानंतर मी कधीच खाली हात नाही जात. काही ना काही मला देणारच. देतात. मला वाटलं घर यांच्याकडे आलं की काय मिळेल ते घेऊन. अच्छा, हे अजून कोण बोलतंय? वहिनींचा स्वभाव खूप छान आहे. म्हणजे असं ॲज अ आम्ही फ्रेंड म्हणून खूप छान आहे. कमी वहिनी आणि आम्ही खूप, आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. वहिनी खूप प्रेमळ आहेत. आम्हा सगळ्यांबरोबर खूप हसून खेळून नेहमी असतं. आणि आईलाही थँक्यू म्हणेन. म्हणजे आत्तापर्यंत आमची सगळ्यांची काळजी घेतली. प्रत्येक गोष्टी काय नको ते आमच्या बघितलं. आमच्याकडून मनापासून थँक्यू. आणि आम्हा सगळ्यांचं खूप प्रेम आहे आईवर. अजून कोण? माझी आई तर खूपच छान आहे. वहिनी पण छान आहे. दुसरं तर काय होतं. तुम्हाला माहिती होतं हे काय चाललंय दादाचं ते? नंतरला माहीत पडलं मला. गल्लीमध्ये माहित नव्हतं? त्याची आई माझी फ्रेंडच आहे. मैत्रीण म्हणजे आई. असं बोलायचे ते. आणि तिची आई मला अशी बोलायची, तुझ्या भावाचं कुठे काय चालू आहे का, लग्न कधी करणार? मी बोलली करणार. पण तुमच्या काय ते घरातली माहित नेणार. नव्हतं. हा, ते नक्की काय आहे ते माहित नव्हतं मला. पण ती मला अशी सारखी विचारायची, करून तुझ्या भावाचं लग्न कधी करणार आहे? ते मी बोलली करतील ना. आता आमच्या दोघींचं झाल्याशिवाय भावाचं लग्न लवकर नाही करणार. मग नंतरला मग माहित पडलं आम्हाला कोण त्याचं. पण मग आधी कोणाचं झालं? तुमचं लग्न झालं की भावाचं झालं? हिचं मोठीचं झालं, मग माझं झालं. आणि मग नंतरला मग त्यांनी- त्यांनी. भाऊ मोठा आहे. कसं वाटतंय? सगळे कौतुक करतायत त्या. खूप छान. आणि सर्व खूप प्रेमळ आहे. चांगलं ठेवतात ते. मला असं काय असं दाखवत नाही की कोण कोण कसे असतं, एकदम रागिष्ट असतं, कोण हेल्प करत नाही. पण या ताई खूप छान आहे. प्रत्येक गोष्टीला हेल्प करतात. प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्यायची. हा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. दोघींपैकी फिरायला कुणाला जास्त आवडतं? सुनेला. या दोघींमध्ये जास्त बोलायला कुणाला आवडतं? आईला. सासूबाई. तुम्हाला पटकन समजून कोण घेतं दोघींपैकी? आई घेत नाही समजून? नाही, आईचं तर आता का बसा. कोणी बनवलेलं जेवण तुम्हाला आवडतं? आईने बनवलेलं जेवण. मन मोकळं करायचं असेल तर या दोघींपैकी आधी कोणाशी बोला? आईबरोबर बोलतो मी. माझं मन मोकळं करायचं. आणि बायकोकडे? तिच्याबरोबर पण बोलतो, पण माझं खरं आईबरोबर बोलतो मी. तुमचं काय ऑब्जेक्शन? नाही नाही काय नाही. काही नाही ना? नाही. ते जेवण कधी चांगलं बनवणार तुम्ही? नाही, बनवते ती पण. नाही आता का बसा बाजूला. पण त्यांना आईचं हातचं जेवण हातचं खूप आवडतं. खरं आईच्या हाताची चव जगात कुठल्याही आचार्याच्या हाताला येऊ शकत नाही. इतकी आईची माया असते. आणि म्हणून हो की नाही? अभिनंदन दोघींचंही. आणि आता हे बक्षीस तुम्हा दोघींना झी मराठीकडून ही भेटवस्तू. घ्या घ्या घ्या. आता काही आरोप आहेत. हां, तुमच्यावर नाही, घाबरू नका. ह्यांच्यावर. सुनबाई, आपण कामामध्ये खूप स्लो आहात. सासूबाई कामात खूप चांगले आहेत पण बडबड करत राहतात. डोकं कधी कधी समोरच्याचं खराब करतात. जरा शांत राहावं अशी इच्छा आहे. काय खरंय? हो खरे. सुनेने केलेलं काम सासूला कधीच आवडत नाही. कोण लिहिलंय? असं तर कधी होतच नाही. ती खूप स्वच्छ काम करते पण हळू करते. सासूबाई, तुमचं एक बरं आहे, तुम्ही मनात काही ठेवत नाही. पटकन बोलून मोकळं होता. हो ना? हो, बोललेलंच बरं ना. बघ, मनात काय असं जुरत ठेवायचं. समोर माणसं त्याला बोलायचं तिथले तिथे. हो की नाही? उद्या नको, उद्या आजच. नको, आजच. हां. आणि मला एखादी गोष्ट बोलायची असली ती बोलल्याशिवाय नाही राहावत. कोणी जर ड्रेस वापरला, म्हणजे साडी व्यतिरिक्त कपडे घातले तर तुमची आरडाओरड सुरू होते. खरं आहे? कपडे कसे घालावे व्यवस्थित, म्हणजे आपल्याला पण चांगले दिसले पाहिजे. भलतेच घालायचं काय ते.
अचित्र विचित्र दिसण्याचा अर्थ काय? बरोबर आहे, बरोबर आहे, मला आपल्याला पटतंय सूट तुम्ही. करते तसेच पाहिजेत ना. सासूबाई तुम्ही पटकन चिडता. मला राग येतो लोक. सुनबाई तुमच्या लक्षात कुठलीच गोष्ट राहत नाही. हो विसरायला होतं. सासूबाई कायम दुसऱ्याचा विचार करतात. हो सुनबाई कंजूस आहेत. नाही आजी खूप ओरडते, मामी मारते. असे काही प्रातिनिधिक स्वरूपातले तुमच्या दोघींवर आरोप आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? मला तर असं वाटत नाही मी चुकी करते करून हिच्याबद्दल. नाही ना, पण एकंदरीत तुमच्या बडबडणं, रागावणं, तुम्ही बोलल्यामुळे पटकन समोरच्याचं मन दुखावणं, असं काय काय घडतं. हो हो. त्याच्याबद्दल काय म्हणणं समोरचा आहे? माणूस पण तसं वागतं. समोरचा माणूस तसं वागतं म्हणून मला बोलावं नाही तर लागतं, ऐकून मला नाही छान बोलायचं. आहे. एकदम समजून नाही तर घेतात आणि नाहीतर ते समजले नाही कोण समोरचा माणूस त्यांना चांगलं प्रेमाने समजवतात. तरी पण नाही ऐकलं तर आईचं डोकं गरम होतं. मग तिसरी स्टेज टापण्याची आहे. बरं, आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी खरंच चुकी केली पण मला ते हवे होतं माझ्या लाईफमध्ये. तर म्हणून मम्मी पापा भैया त्यावेळेला चूक केली, आता सगळं व्यवस्थित आहे, तर मोठ्या मनाने क्षमा करा, असं तुमचं म्हणणं आहे. हो बरं, तुम्ही? नाही मग कोणाची बाब? नाही, बरोबर आहे, कशाला क्षमा मागायची? बोलायचं त्यांना बोलून झालेलं आहे, ते बघतील त्यांचं. मी यांना जास्त बोलते हा मग माझ्या घरवाल्यांना. अरे त्यांच्याकडे माईक द्या, ते सुनेबद्दल बोललेच नाहीत. सून तर माझी एकदम मुलीसारखीच आहे. आता 2 मुली गेल्या बाहेर घराच्या, आता दुसरी मुलगी आली, तिसरी, असं म्हणून सांगतो. त्या म्हणतात मी प्रत्येक वेळेला तुमच्यावर चिडते, खरं आहे? मग काय सल्ला काय द्याल? काय झालं मग नंतर म्हणतो शांत होतो आम्ही. मला माहिती आहे चिडली का आपण बाहेर निघून जायचं. दुसरं काय? चिडलात की ते बाहेर जातात. हां. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? मी आई वडिलांची क्षमा मागणार, कारण की मी पण जरा थोडा चिडचिडपणा करतो, तर जरा रागाने बोलतो. तर त्याच्यावर मी शांत राहायचा प्रयत्न करतोय आणि काही चुकी झाली असेल तर माफ करा मला. आणि एक प्रॉमिस द्यायचं असेल वहिनींना, तर कुठलं द्या? मरेपर्यंत तिच्यावर प्रेम करीन आणि तिच्यासाठी धावत जाईल मी कुठे पण. तुम्ही काय शब्द देणार त्यांना? मी पण त्यांना लास्टपर्यंत साथ देणार आणि त्यांच्यावर माझं खूप प्रेम आहे. ते त्यांचा साथ कधी नाही सोडणार. या दोन्ही माऊलींना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. या दोघींच्याही मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण हो, आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. माऊली, तुमच्या आईबाबांनी तुम्हाला लवकरात लवकर क्षमा द्यावी ही मी प्रार्थना करतो. या सुखाच्या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे तो पैठणीचा. कोणाला मिळेल पैठणी सासूबाई? मला मिळाली तरी चालेल, तिला मिळाली तरी चालेल. आम्ही एकाच घरात आहेत, मग एकाच इथेच राहणार आहे ना. चालेल. शिक्का मारणार आहोत त्याच्यावर ज्यांचं आहे ते. पण कोणाला मिळेल? एकच नाव घ्या ना, कोणाला पाहिजे? तिला द्या ना. मी काय देणार आहे? तिला मिळू द्या, तिला मिळू द्या. तुमचं काय म्हणणं आहे? कोणाला? आईला भेट. आईला. तुमचं काय म्हणणं आहे? बघूया. जब कोई बात बिघड जाए. झी मराठीकडून ही भेट असो. माऊली, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आणि वैनिंदा तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.